शिर्डी शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीविरुद्ध शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे 2 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 27 जून 2026 रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309 उपकलम 4, 304 उपकलम 2 व 3 उपकलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले। तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या चेन तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली। तसेच आरोपींकडून इतर गुन्ह्यांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली असून त्या दृष्टीने पुढील तपास शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने केली आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे। पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल ऋषिकेश येथे 27 जून रोजी सायंकाळी रात्री 10:50 आसपास एक चेन स्नॅचरने एक वयस्कर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पळून गेला होता। त्या अनुषंगाने पी.आय. गलांडे शिर्डी पोलीस स्टेशन आणि त्यांचे डीबी पथक यांना तपास करण्याचे पुढील आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने तपास करता यामध्ये 3 आरोपी एकूण निष्पन्न झाले होते। सुमित अशोक बोंबले हा पहिला आरोपी आहे। याला ताब्यात घेतल्यानंतर ऋषिकेश पद्मेरे आणि ओमकार शरद भोसले हे उर्वरित 2 आरोपी निष्पन्न झाले। यातील ऋषिकेश पद्मेरे यालाही अटक करण्यात आलेली आहे। तिन्ही आरोपी राहणार गोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणचे आहेत। या दोघांकडे तपास केल्यानंतर या तपासामध्ये ह्यांनी जी चेन चोरली आणि ती चेन चोरल्यानंतर तिची ज्या प्रकारे विल्हेवाट लावली त्याचा तपास केला असता सदर जो मुद्देमाल आहे 40 ग्रॅम 140 मिलीग्रॅम एवढा मुद्देमाल त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच गुन्हा नंबर 517/2026 15 जून रोजी आणखी एक चेन स्नॅचिंग शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतच झालेली होती। यामध्येही 12 ग्रॅम सोनं गेलं होतं। त्यापैकी 4 ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यात आलेलं आहे। यातील जे आरोपी आहेत अनिल सुभाष चिंतामणी याला अटक करण्यात आलेली आहे। याच्या माहितीवरून पुढील जो आरोपी आहे प्रकाश गोंदके हा पण निष्पन्न करण्यात आलेला आहे। हे आरोपी पण राहणार उबाडे, तालुका इगतपुरी या ठिकाणचे आहेत। यांच्याकडून 4 ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे। दुसरा जो आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित मुद्देमालाबाबत सुद्धा तपास केला जाईल। तरी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यावी आणि तुम्हाला कोणताही त्रास झालेला असेल किंवा तुमच्या बाबतीत काही अडचण झाली असेल तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। ते जे आहे त्या बाबतीत त्यांनी ते सोनं ज्यांच्याकडे दिलं होतं त्या अनुषंगाने सदर साक्षीदार यांच्याकडून ते सोनं जे आहे ते हस्तगत करण्यात आलेलं आहे। आता आपल्याकडे एकूण 9 घटना आहेत। त्यापैकी आपल्या 6 डिटेक्ट झालेले आहेत। 3 घटना ज्या आहेत त्या 3 घटनांपैकी पण एक डिटेक्ट आहे, परंतु आरोपी आणखी ताब्यात नाहीत। म्हणजे आपल्या एकूण ह्या वर्षी ज्या 9 घटना घडल्या त्यापैकी आपल्या जवळजवळ 7 डिटेक्ट आहेत। 2 जे आहेत त्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण उघड करणार आहोत। धन्यवाद। शिर्डी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे। आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।